दरम्यान अंजली दमानिया करत असलेल्या आरोपांनंतर आता धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं स्पष्टीकरण दिलंय। अंजली दमानिया खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोप करत असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं। 23 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीचं इतिवृत्त 30 सप्टेंबरला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी निर्गमित केलेलं आहे। त्यात कृषी विभागाच्या खरेदी व थेट पुरवठ्याला मान्यता देण्यात आलेली आहे असं या स्पष्टीकरणामध्ये म्हणण्यात आलंय। तसंच दमानिया ज्याला पत्र म्हणतात ते खरं तर सचिवांनी निर्गमित केलेलं टिपण आहे। टिपणावरती दिनांक टाकायची पद्धत नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलंय। जाणीवपूर्वक केलेल्या बदनामीकारक बाबींसंदर्भामध्ये त्यांचे विरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही या स्पष्टीकरणामध्ये म्हणण्यात आलंय। आणि या संदर्भातले अधिक अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, अंजली दमानियांना पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे म्हटलं होतं की 200 कोटी रुपयांच्या खरेदी संदर्भामध्ये 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारे कृषी विभागाशी संदर्भात कुठलीही चर्चा नसताना धनंजय मुंडे यांना परस्पर एक पत्र कृषी सचिवांना लिहिलं आणि त्या पत्रामध्ये 200 कोटी रुपयांच्या खरेदी संदर्भामध्ये सूचना केल्या असल्याचं या पत्राच्या निमित्तानं अंजली दमानिया यांना म्हटलं होतं। मात्र आता याच्यावर धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीनं एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्यांना म्हटलेलं आहे की अंजली दमानिया पुन्हा एकदा अर्धवट कागदपत्रांच्या आधारे आमच्याशी बातचीत करतायत किंवा आमच्यावर गंभीर आरोप करतायत। ते ज्या म्हणतायत त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे, कारण 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरला ज्या काही मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या त्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाल्या होत्या आणि मुख्य सचिव यांच्या निदर्शनानंतर त्यांना पाहिल्यानंतरच जे निर्णय आहेत ते समोर आलेले आहेत। याच्यामध्ये कृषी विभागाशी संदर्भात देखील चर्चा झाली होती आणि अंजली दमानिया ज्या पत्राचा रेफरन्स देत आहेत ते पत्र जे आहे ते खरं तर कृषी मंत्र्यांना आपल्या विभागाच्या सचिवांना एक पत्र टिपण लिहिलं होतं आणि त्या टिपणामध्ये कृषी विभागासंदर्भात 200 कोटींच्या खरेदी संदर्भामध्ये निर्देशित केलं होतं आणि त्या टिपणांच्या आधारे पुढे जाऊन या संदर्भामध्ये शासन निर्णयाच्या अनुषंगानं म्हणजे शासनाच्या मार्गदर्शनानंतरच 200 कोटींच्या खरेदीच्या प्रक्रियेला सुरू झाली होती। ती प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही आहे, ती प्रक्रिया अद्यापही सुरू आहे। त्यामुळे 200 कोटींचा भ्रष्टाचार केला असं म्हणणं चुकीचं आहे अशा पद्धतीचं स्पष्टपणे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। यासोबतच अंजली दमानिया सातत्यानं ज्या माध्यमांमध्ये येऊन आरोप करतायत त्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आता फौजदारी कारवाईला आम्ही देखील सुरुवात केलेली आहे। कोर्टामध्ये या संदर्भात सध्या प्रक्रिया सुरू असून लवकरच अंजली दमानियांना कोर्टाच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागेल असं देखील या पत्रकाच्या निमित्तानं म्हणण्यात आलेलं आहे। अंजली दमानियांना पूर्ण अभ्यास करावा, कागदपत्रांचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच आरोप करावेत असं देखील या निमित्तानं सूचित करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।